हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आजचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. तर मला जायचं होतं जिमला. तर म्हटलं चला घरातली सगळी कामं वगैरे आवरून घ्यावं. तसं तर मी शूट सकाळपासूनच केला आहे, पण दुपारपर्यंतच म्हटलं करून घेईन, कारण की पूर्ण दिवसभराचं एडिटिंग वगैरे किंवा सगळं शूट घेणं मला काही जमतच नाही. तर असो, काय हरकत नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, पूर्ण रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. तर चला, इथे सकाळीच मॉर्निंगच्या वेळेस मी हा शूट केला होता. म्हटलं खूप छान फूल आलं आहे, तुमच्यासोबत शेअर करावं, तुम्हाला दाखवावं. तर सकाळी लवकर उठले. आर्यनचं जसं की 6ला 6:30ला, तसं तर 7पर्यंत मला जागच येत नाही. तरीसुद्धा 7ला उठावंच लागतं, कारण की आर्यनचं स्कूल असतं 8 वाजेपर्यंत. त्याला रेडी करून त्याला स्कूलला मी स्वतः घेऊन जाते. खरं तर त्याला सायकल घेतली आहे, पण तरीसुद्धा मी त्याला एकट्याला पाठवत नाही, मी स्वतः त्याला सोडवायला जाते. तर मग आर्यनचं आवरूपर्यंत आहे ना, मी भांडे वगैरे घासायला म्हटलं चला बेसिंगमधले भांडे बाजूला केले, आणि खूप जास्त हे बेसिंग पॅक झालं होतं. तर माझ्याकडं अशी एक बॉटल मी कट करून ठेवलेली आहे, जेणेकरून जेव्हा पण पॅक झालं ना, त्याला फक्त प्रेशर द्यायचं, आणि अशाने इतकं सोपं काम होतं ना, लगेच पाणी त्यातलं निघून जातं. आता तुम्ही इथे बघू शकता, जास्त काही एवढा कचरा नव्हता, पण जे बारीक बारीक कण असतात ना, तर तेच बहुतेक अडकून बसतात. तर जास्त काही कोंडतच नाही माझं ते बेसिंग, म्हणजे मी जास्त कोंडून देतच नाही, कारण त्याला डबल जाळी आहे. त्याच्यामुळे त्याच्यात जास्त कोंडल्या जात नाही, कारण की जी आहे ना ती बेसिंगची ती पण आहे, आणि दुसरी माझ्याकडे व्हाईट कलरची ती पण आहे. असं प्रेशर केलं, त्याच्यावर प्रेशर दिलं आणि लगेच गेलं. बघताय ना, इथं थोडंसंच फक्त मिरचीचं होतं. आता हे पूर्ण क्लीन करून भांडे वगैरे घासून घेतले, आणि त्याच्यानंतर मग मी आंघोळ करून घेतली. कारण की काय होतं, एक तर आर्यन गेल्यावर आंघोळ होती, किंवा जर मी लवकर उठले तर आर्यन जायच्या आधीच माझी आंघोळ होती. तर इथे ना आर्यन गेल्याच्या नंतरच मग मी त्याला तशीच सोडून आले, आणि मगच आल्याच्या नंतर मग आंघोळ केली. आणि आर्यनला सोडवायचा तो शूट मी घेतला नाही, कारण की गाडीवर जावं लागतं. मी जाताना मोबाईल पण घेऊन गेले नाही, घरीच ठेवला होता, कारण खूप घाई असती. कारण की पहिली शाळा 8:50ला होती, आता 7:50ला झाली, 1 तास अगोदर, उन्हामुळे. कारण की जेव्हा 3ला शाळा सुटायची ना आर्यनची, तेव्हा खूप जास्त ऊन असायचं, म्हणून त्यांनी 1 तास आधीच हे केलं आहे, की म्हणजे चला उन्हामुळं म्हणून. तर एवढा उन्हाळा 7:50ला राहील, आणि नंतर मग 8:50ला होईल. तर चला, काय हरकत नाही म्हटलं, कारण की जेव्हा पण मुलं लवकर जातात ना, तर आपली कामं पण तेवढी लवकर होतात, म्हणजे आपल्याकडं दिवसभर बराच वेळ भेटतो आपल्यासाठी. आता मी स्वतःच माझ्या आयब्रोज किंवा अप्पर लिप्स करत असते, तर तेच बघत होते, आणि बरेच दिवस झाले आता केले नव्हतं, तर वाढतात ते. आणि माझ्या हाताने मी माझे स्वतःचे केले की खूपच जास्त लवकर वाढतात असं मला वाटतं. तर असं काय हरकत नाही, म्हटलं आज क्लीन करून घेईन. आणि हो, आज दुपारी नक्की क्लीन करून घेईन, कारण ते छान वाटत नाही. आणि काय माहिती माझ्या कॅमेऱ्याला, मोबाईलच्या काय झालं आहे, लोड आला एवढा जास्त की काय. मी जेव्हा पण शूट करायला कॅमेरा घेते ना, खूप जास्त असं हलल्या जातो, आणि व्हिडिओ व्यवस्थित येतच नाही. तर इथे मी रेडी झाले होते मस्त अशी छान अशी आवरून, कारण की सगळं कामं झाले ना, देवपूजा वगैरे झाल्याच्या नंतर सकाळच्या वेळेत आहे ना, मी सगळे फेसबुकचे, इन्स्टाचे व्हिडिओ, म्हणजे जे रील्स टाकायचे असतात ना, त्या शूट करत असते. आणि मला आहे ना, आवरल्याच्या नंतर खूप सारे व्हिडिओज समोर येतात, की हां आता हा बनवायचा आहे, तो बनवायचा आहे. मी आधीपासून ठरवून नाही ठेवत की मला कुठला बनवायचा आहे. तसं पण मी कॉमेडीज व्हिडिओ बनवत असते, त्याच्यामुळे मी काय आधी ठरवत नाही. तर इथं त्याच्यासाठीच मला सकाळचं शूट करायचं होतं, म्हणजे मी आधी 2-2, 3-3 बनवून ठेवते, कधी नसलं तर मग जास्तीचे बनवते. नाही तर आता असं आवरलं आहे ना, तर हे खास त्याच्यासाठीच असतं. आणि मग उद्या दुसरी साडी नेसायचं, हे तर कुटाणाच होतो आहे, पण काय करणार, आपल्याला ते करावंच लागतं आहे. आणि मला साडीवरतीच व्हिडिओज माझ्या आवडतात, आणि सगळ्याला तसेच पसंत पडतात. तर मी ते दाखवत होते की मी जराशी जिमला जाते, त्याच्यामुळे जराशी मी कमी वाटते, असं मला पण कमेंट्स आल्यात. खरं तर व्हिडिओ शूट केलेत, जे की फेसबुकला आणि इन्स्टाला टाकायचे असतात. आता इन्स्टाची पहिली ID माझी बंद पडली, आता मी नवीन ओपन केली आहे. आता त्याच्यावर हळूहळू काम चालू आहे. काय होतंय काय माहिती, पेजला काही ना काही प्रॉब्लेम येतो. तर माझं आवरलं आहे आता, आणि आजचा व्हिडिओ यूट्यूबला टाकणार आहे मी, कारण की मी सगळं करते घरात, आवरते, काम सगळं करते, जेवण करते, सगळं करते. आता सुद्धा मी नाश्त्याला पोहे केले, ते तुम्हाला दाखवते. मी ते खाऊन पण घेतलेत, पण खाताना शूट केलं नाही. आणि आता मी 15-20 मिनिटात रेडी होणार आहे आणि जाणार आहे. सायकलवर चालले मी, आता तुम्हाला दाखवते. आर्यनची सायकल सगळ्यात जास्त आहे ना, मला उपयोगी येऊ राहिली. सायकलचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, खूप छान सायकल आहे. आता मी ती मोबाईल शूट नाही करू शकत सायकलवरती, कधीतरी एखाद्या दिवशी दाखवल, जेव्हा आर्यन असेल मी चालवताना आणि त्याला शूट करताना, अजून एकदा परत एकदा दाखवल. तर चला, आता मी जिममध्ये गेलं तुम्हाला दाखवते आजचं काय वर्कआउट करायचं आहे. जिममध्ये गेल्यावर भेटू, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करू नका, कंटिन्यू करा. छान असे पोहे केले होते, पण आता एवढे थोडेसे राहिलेत, मी जास्त काही खाल्ले नाही येतं. तर खरं तर मी मापातच बनवले होते.
तर चला, मस्त अशी जिमला जाण्यासाठी मी रेडी झाले. 12 वाजले, टाईम झाला आहे. मेकअप काही मी धुतलाच नाही, तसंच ठेवलं आहे, कारण तिथं गेल्यावर घाम येतो आणि सगळं निघून जातं. तर म्हटलं चला, उशीर पण झाला आहे, तर असा सिंपल असा कुर्ता घातला आहे आणि ही पर्स घेतली. याच्यामध्ये बॉटल आहे, टी शर्ट आहे, पॅन्ट मी घरूनच ती मोठी जिमची वर्कआउटची घरूनच घालून जाते, वरती फक्त कुर्ता घालते. तिथं गेल्यावर फक्त टी शर्ट घालते. तर पाहू शकता, इथे सायकलची चावी आहे माझ्याकडे. जिममध्ये आले, सायकल व्यवस्थित लावली, बाहेर लॉक केली. त्याच्यानंतर मग मी चेंजिंग रूममध्ये आले. आमची इथं खूप छान अशी चेंजिंग रूम आहे, तुम्ही बघू शकता. चेंज करण्यासाठी तिथे हुक दिले तर कपडे वगैरे लटकायला, आणि एवढा छोटासा रूम आहे, त्याच्यामध्ये एवढा मोठा आरसा आहे ना, तुम्ही बघू शकता. एवढं भारी वाटतं. असली रूम पाहिजे व्हिडिओ शूट करायला, हो ना. इथं आलं ना मला लय भारी वाटतं, आणि याच्यात जरा जास्तच गोरं दिसतं आणि एवढं छान दिसतं ना खरंच. असं मी नक्की घरी बसवल, कारण की मला खूप जास्त आवडतं. तर चला, चेंज वगैरे केलं आहे, चला वर्कआउट दाखवते तुम्हाला आता. तर जिममध्ये कोणीच आलं नव्हतं, कारण की आता ऊन आहे आणि त्यावेळेत आता कोणी थांबत नाही 12पर्यंत, आणि आमचा लेडीजचा टायमिंगच असा 1 ते 3पर्यंतचा आहे. म्हणजे 12पासूनच येऊ शकतो, आणि ज्या मुलींना सकाळी यायचे मुलांमध्ये येऊ शकतात. जर त्यांना काही वाटत नसेल तर ते येऊ शकतात. पण माझ्यासोबत ज्या आहेत ना, म्हणजे माझ्यासोबत ज्या पहिल्यापासून आहेत, किंवा मग त्यांच्यासोबतच मी येते, आणि बरं वाटतं करायला. आणि आता ह्या वेळेत कोणी नसतं इथे दुपारचं, म्हणजे 12च्या दरम्यान कोणीच नसतं. तसं तर मी पण सकाळी लवकरच येणार आहे, कारण की मला पण उन्हाचं काहीच होत नाही आहे. तर इथे ना असं तुम्ही म्हणता ना की जिममध्ये जाऊनसुद्धा हे असं एक पाईप घेतला आहे, कारण की हे पण खूप गरजेचं आहे. हे जे मी आत्ता केलं ना, खरं तर ते 100 मारायला पाहिजे. तर मी आता डेलीच आले की पहिलं हेच करते. साईडचा फॅट आणि खूप जास्त कमी होतो कमरेचा. मला खूप जास्त रिझल्ट आला आहे, पण मी आत्ताच तुमच्यासोबत शेअर नाही करणार आहे, कारण की काय होतं, वजन थोडं कमी पण होतं, थोडं जास्त पण होतं. खरं तर आहे ना, मी जिमला जायला लागल्यापासून माझं 2 किलो वजन कमी झालं आहे, आणि 3 किलो कमी झालं आहे. पण ते वाढतं म्हणून मी एक्स्ट्रा नाही सांगू शकत की एवढं तेवढं झालं आहे म्हणून. कारण की माझ्या खाण्यापिण्यामध्ये थोडा जरी बदल झाला ना, तर 1 किलो काय 2 किलो वाढतं माझं खरं तर. आणि तसं पण आहे ना, माझं डाएट प्लॅन पण मी तुमच्यासोबत शेअर करेन. जेवढं मी जिमला वर्कआउट करते ना, त्याच्यापेक्षा डाएट प्लॅन माझा खूप जास्त स्ट्रॉंग आहे, कारण की मी चपाती, भात अशा गोष्टी खात नाही शक्यतो. सध्या तरी 2 महिन्यापासून मी आर्यनचे पप्पा आजारी पडल्यापासून डिसेंबर महिन्यापासून मी जीच भाकरी खायला चालू केलेली आहे, ती म्हणजे ज्वारीची किंवा बाजरीची. याच्या व्यतिरिक्त मी चपाती बऱ्यापैकी सोडूनच दिली आहे. मला जेव्हा 5 किलो वजन कमी होईल, तेव्हा माझा डाएट प्लॅन मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर तुम्ही पाहिलंच असेल किती जास्त घाम येतो, किती जास्त वर्कआउट होतं. तर इथे ना हे मी नवीनच करत होते, म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. मला पण यातलं जास्त मशनी माहीत नाही आहे, तर मी माहिती करून घेते. आणि याला आहे ना वजन लावलं होतं थोडंसं, कारण की तसं त्याला प्रेशर येत नाही. आणि ह्या गोष्टी करायला ना खरंच खूप कंटाळा येतो बरं का, पण ते जर रेग्युलर केलं आणि व्यवस्थित केलं ना, तर खूप जिथली तिथं रिझल्ट भेटतो. आता मानेवरच्या फॅटसाठी हे खरं तर होतं आपल्या जास्त. मला तर आहेच तिथे खूप उंचावून वाटतं, माझी मानेच्या वरती आहे मला पण. टी शर्ट घातला ना की बॉडी एकदम जास्त आपली दिसून येते, पण साडीमध्ये माझं तेवढं दिसत नाही की मी जाड असेल म्हणून. पण आहे, माझं वजन आहे, म्हणजे वाटत नाही उंचीमुळे, पण आहे तेवढं तर तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे. आणि आता नेक्स्ट जेव्हा 4-5 किलो कमी होईल ना, तेव्हा मी नक्कीच प्रॉपर तुम्हाला स्क्रीनशॉटसोबत सगळं शेअर करणार आहे. तर आता मी ते पायीच आले होते. तुम्ही म्हणाल सायकलवर गेली आणि येताना पायी आली, तर त्याचं कारण असं आहे, आर्यनचं स्कूलचा सुटायचा टाईम झाला होता आणि त्याला सायकल दिली. तो सायकलने घरी आला आणि मी पायी आले. पायी 10 मिनटं लागतात, तेवढंच अजून जास्त वर्कआउट होतो आपला. तर असं काही हरकत नाही. तर तो आला घरी, चेंज वगैरे केलं. मी पण घरी आल्याच्यानंतर फ्रेश वगैरे झाले. तर हे आईस्क्रीम मी घेऊन आले होते. खरं तर खूप वर्ष झाले, 1 वर्ष झालं आईस्क्रीम खाल्लं नव्हतं, तर मी येताना घेऊन आले होते. आता ही आईस्क्रीम, मी अशी आईस्क्रीम म्हणजे एवढी तरी ही एवढं आहे ना, तर मी जवळजवळ 2 वर्ष 1 वर्ष तर झालंच असेल मी आईस्क्रीम खाल्ली नाही आहे. आणि आज मला खरंच खूप खावाशी वाटली होती, म्हणून मी घेतली. फॅमिली पॅक घेतला छोटावाला, 70 रुपीजला आला. आता चालते, एवढं तर चालतंच. पण ते जिमवरून आल्याच्यानंतर खायला नाही पाहिजे एवढं, खरं गोष्ट. चालेल, खूप जास्त खाऊ वाटलं ना तर मग खाऊन घ्यायचं, जास्त विचार नाही करायचा. एवढं भारी लागतंय. 1 वर्ष झालं आईस्क्रीम खाल्ली नव्हती मी. माझ्या घरच्यांना माहिती आहे, माझ्या मुलाला, माझ्या नवऱ्याला माहिती आहे मी खात नाही.
ऑलरेडी माझा आवाज एवढा बसलेला आहे ना, आता अजून जास्त बसणार. तर चला, एवढा आईस्क्रीम मी संपवते. भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्याला श्री स्वामी समर्थ. बाय बाय.